त्र्यंबक दाभाडे, मी राहणार मूर्तीनाथ नगर वजर. माझ्या पायाचा गुडघा दुखत होता, तर गुडघ्याची गादी सरकली होती. तिथे गादी सरकली होती तर त्यावेळेला मी आपलं अशोका हॉस्पिटलला गेलो होतो. अशोका हॉस्पिटलला गेल्यानंतर सुरुवातीला 8-15 गोळ्या औषध घेतल्या. गोळ्याने काही फरक पडला नाही. नंतर डॉक्टरनी MRI वगैरे काढला तर त्यांनी सांगितलं तुमची गादी सरकीचं ऑपरेशन करावं लागेल. तर त्या ऑपरेशनसाठी 1,60,000 रुपये खर्च येईल म्हणे. म्हटलं ठीक आहे, आता करावं लागेल म्हणजे करावंच लागेल म्हटलं. तर ते म्हणे ठीक आहे, तुम्ही परत 1500 गोळ्या देतो, 15 दिवसाच्या गोळ्या औषधे घ्या, त्यांनी काय बघू. पण ते MRI वगैरे काढले तर त्यांनी सगळे रिपोर्ट काढले, ऑपरेशनही करावंच लागलं. तर ते गोळ्या औषध चालू असताना तर मला एक चव्हाणके म्हणून आमच्या निवृत्त नगरमध्ये ते चव्हाणकेंनी मला थेरपीची माहिती दिली. म्हणजे अशी थेरपी चालू झाली. असं थोडंसं मी लंगडत वगैरे चालायचं, हनुमानमध्ये मंदिरामध्ये आम्ही बसायचं. तर ते म्हणे बघ काय झालं, म्हटलं असं झालं म्हणे. म्हणजे तुम्ही अशी थेरपी चालू आहे, थेरपीला जा, थेरपी करून बघा. थेरपीला आलो, थेरपीला 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये आणि ज्या वेळेला मला ऑपरेशन सांगितलं होतं त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं मांडी घालून बसायचं नाही, त्याच्यानंतर जिना चढायचं नाही, जेवायला खुर्चीवर बसायचं. आणि ऑलरेडी मला त्रासच होत होता, म्हणजे मी खुर्चीवर बसायचं. मग ते थेरपी चालू केल्यानंतर मला थोडं बरं वाटायला लागलं. मग मी प्रयत्न केला, म्हटलं सगळं मांडी घालून बसू. मांडी घालून बसायला लागलो, देवपूजा मांडी घालून करायला लागलो, जेवायला करायला लागलो. सगळं काही झालं. म्हणजे मला जवळजवळ आणि माझे जॉईंट सुद्धा दुखत होते त्यावेळेस. हे सर्व हातापायाचे बोटं जॉईंट, ते जॉईंट बरं झाले. हातापायाला मुंग्या यायच्या, मुंग्या बऱ्या झाल्या. मांडी घालून बसायला लागलो. असं सगळं झाल्यानंतर 15-3 वाराने मी परत अशोक हॉस्पिटलला गेलो. म्हटलं साहेब असं तुम्ही डेट दिली होती, मी जरा 2-3 दिवस लेट झालो म्हटलं, तर मला ते ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे पैशाची तयारी हो म्हटलं. पैशाची तयारी झाल्यानंतर ते म्हणे पण साहेब तुम्ही मागच्या वेळी जेव्हा आले होते त्यावेळेस असे लंगडत हातात एकदम क्लिअर दिसतं म्हणे आणि फ्रेश पण दिसतं म्हणे. तुम्हाला मला वाटतं काहीतरी तुम्ही ट्रीटमेंट काही तुमच्याच गोळ्या चालू होत्या म्हटलं, पण बघा म्हटलं. मग ते म्हणे आपण परत एकदा MRI काढू म्हणे. MRI वर त्यांनी काढला तर रिपोर्टमध्ये एकदम क्लिअर दिसलं. गादी जागेवर बसली. मला जो त्रास होता त्रास एकदम बिलकुल बंद झाला. डॉक्टरने सांगितले साहेब तुमच्या तर काहीच गरज नाही म्हणे, तुम्हाला सगळं काय केलं म्हणून तुम्ही. म्हटलं पहिलं मला कन्फर्म सांगा म्हटलं ऑपरेशन करावं लागेल का. नाही म्हणे काहीच गरज नाही म्हणे. आम्हाला काही नाही, आम्ही काय ऑपरेशन थिएटर थोडं इकडे तिकडे करू, आम्हाला पैसे काय कडू का म्हणे. म्हटलं बघा नक्की फिक्स म्हटलं म्हणे फिक्स. मग नंतर मी त्यांना सांगितलं मी असं थेरपीला जातो म्हणे आता तुम्ही रोज थेरपीला जात जा, चांगलं तुम्हाला फरक पडला, ऑपरेशन करायची काही गरज नाही म्हणे. तर एवढा हा सगळा मला ते 3 ते 4 महिन्यामध्ये सगळा फरक पडला. छान, एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या बाबांसाठी. तर मी लुमिरेंज कंपनीचे धन्यवाद मानतो. त्यांनी माझे पैसे पण वाचवले आणि मेन म्हणजे जे शरीराची चिरपड होणार होती, जसं गाडी असते, गाडी जुनी झाल्यानंतर तिला जर आपण एखादं पार्ट खराब झालं, एक पार्ट चेंज केलं का दुसरं पार्ट खराब होतं. म्हणजे त्या गाडीचं पूर्ण हळूहळू हे तसं आपल्या शरीराचं आहे. तरी सर्व आईबाबांनी विश्वास ठेवून या थेरपीला यावा आणि विश्वास ठेवायचा. 100% 100